सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आषाढ अमावस्या उद्या आहे. तर आज आपण पाहणार आहोत की दीप अमावस्या कशी करायची, कशी पूजा करायची, कुठं मांडायची, ते सर्व आपली माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात सांगणार आहे. तर आपण घरगुती पद्धतीने कशी पूजा करावी, श्रावण येण्याच्या अगोदर ही दीप अमावस्या असते. तर आपण हे कशामुळं करायचं, तर हे दीपपूजा थोडक्यात मी सांगते की सकारात्मक ऊर्जा आणि आपल्या देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी ही पूजा करायची असते. तर आपण कधी कोणती व्रत करायचं असलं तर आपण संकल्प करावं, हे मी आधीच सांगितलेलं आहे. तर आपण संकल्प करायचं की आपल्या घरामध्ये आनंद, समाधान, प्रकाश आणि हे होण्यासाठी आणि आपण हे व्रत करत आहे मी, तर असं संकल्प करायचं. त्याच्यानंतर हे दिव्याची माहिती मी थोडी, म्हणजे दीपपूजा काय करायची, तर दीपपूजा म्हणजे हे प्रकाशाची देवीच मानलेली आहे. पहिले काय करायचे, म्हणजे खेडेगावात किंवा आपले पूर्वज काय करायचे की मातीचे दिवे आणायचे, ते 11 आणायचे किंवा 21 आणायचे किंवा 51 आणायचं किंवा 101, अशा पद्धतीनं ते दिवे तयार करायचे मातीचे आणि त्याचं पूजन करायचं. आणि तिथल्या पूर्वज आपले म्हणजे लेडीजसुद्धा काही काही स्त्रिया झुलेगीत, पारंपरिक असं झुलेगीत म्हणायच्या. तर कोणतं गाणं म्हणायचं की दिवा लावा देवीच्या नावे, सुख शांती यावी घरी आपल्या दारी, असं काहीतरी एक म्हणजे ते गाणं म्हणायच्या. तर दीप म्हणजे काय, थोडक्यात हे प्रकाशाचं प्रतीक आहे. तर प्रकाश म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे. तर हे पूर्वी आणि हे दीपपूजा केल्यानंतर काय होतं, नकारात्मक शक्तीचा नाश होतो. पूजा आपण घरात केली तर आपल्या मनामध्ये किंवा घरात किंवा आपल्या आत्म्यात, आपल्या मनात शुद्धता निर्माण होते. तर अमावस्येला दिवे लावणे म्हणजे अजून एक अर्थ आहे की पूर्वजांच्या आत्म्यासाठी त्यांना प्रकाश दाखवणे, हा एक अध्यात्मामध्ये सांगितलं आहे. यामुळे काय होतं, तर पितृदोष जातो, कर्ज, अशांती कमी होते, असे आपलं मानलं गेलेलं आहे. तर थोडक्यात काय आहे, तर दीप अमावस्या हे केवळ पूजन नाही आहे, तर अंधारावर विजय मिळण्याचं प्रतीक आहे. तर अजून एक मला सांगावं असं वाटतं की दीप अमावस्येच्या दिवशी आपण हे दीप अर्चना केली, दीपपूजन केलं म्हणजे हे परंपरा नाही, तर आपल्या मनातील अंधकार दूर करायचा आहे. ज्ञान, भक्ती आणि सौख्य आपल्याला याचा प्रकाश आपल्याला पसरणारा हे एक आध्यात्मिक उत्सवच आहे, असं मला तरी वाटते. तर आपण पूजा कशी करायची ते पाहूयात. तर आपण कुठेही मी पूजा करताना आधी सांगत असते की चौरंग मांडायचं किंवा पाट मांडायचा. मग त्याच्यावर काय करते, शुद्ध तांदूळ आपले घ्यायचे आणि त्याचं तांदळाने दीप काढायचा म्हणजे आकार, आणि त्याच्यावर हे समई ठेवायची. म्हणजे आपल्या घरात समजा 2-4 धातू आहेत, तांब, स्टील, पितळ, असे सगळे जेवढे आहेत तेवढे स्वच्छ धुवायचे आणि पाटावर मांडायचे. त्याचं पूजा वगैरे करायची. माळ वस्त्र ठेवायचं. म्हणजे आपल्या परंपरेनुसार करायचं. कुठं अशी पद्धत असते, कुठं एकच समय ठेवतात, म्हणजे त्यांच्या पद्धतीप्रमाणे किंवा त्यांच्या रीतीप्रमाणे आपण करू शकतो. तर मला हे वाटतं, हे करणं, हे दीपपूजा करणं म्हणजेच आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी आणायचं एक हे आणावं, ह्याच्यासाठीच हे पूजन केलं जातं असं मला तर वाटते. आणि दीप अमावस्या खरं तर हा दिवसच अंधारातून म्हणजे प्रकाशाकडे नेण्याचा, हा दिवस म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा दिवसच आहे. तर या दिवशी प्रत्येक घरात दीप लावलेले जातात, रांगोळ्या काढतात आणि तांदळावर दीपपूजन करावं, तांदळावर दीप अर्चना करावी, असं आपली संस्कृती सांगते किंवा आपले पूर्वज सांगतात. तर आणि हे दीपपूजन करणं म्हणजे पवित्र असं दीप अर्चना करणं म्हणजेच प्रत्यक्ष देवीला आमंत्रणच होय, असं मला तर वाटते. कारण जिथं दिवा आहे तिथं लक्ष्मी आहे, लक्ष्मी जिथं आहे तिथं दिवा आहे. तर असं पूर्वीच्या म्हणजे लेडीज म्हणायच्यात की जिथे दिवा आहे तिथं लक्ष्मी आहे, म्हणजे आपण दिव्याला पाहून लक्ष्मी येते, असंही म्हणायच्या. तर ह्याच्यामध्ये अजून एक मला असं सांगावं असं वाटतं की दीपपूजेमध्ये पंचमहाभूताचं प्रतिनिधित्व पण असतं. तर आता हे पंचमहाभूते कोणते आहेत, तर आपलं पंचमहाभूते म्हणजे वायू, जल, अग्नी, पृथ्वी आणि आकाश.
तर हे कसं आहे आपल्या दीपपूजेमध्ये आपण कसं करतो, तर वात जी असते त्याला वायूचं प्रतीक मानलेलं आहे आणि तेल किंवा तूप वापरतो आपण दिव्यामध्ये, तर त्याला जलाचं प्रतिनिधित्व मानलेलं आहे. तर ज्वाला म्हणजे आपण दिवा लावतो तर त्याला ते अग्नीचं प्रतीक आहे. आणि मातीचा दिवा म्हणजे पृथ्वी तत्व आहे, म्हणजे पंचमहाभूताची ही पूजाच आहे छोट्यामध्ये, असंच मला वाटतं. आणि ही पूजा म्हणजे मला तर वाटतं संपूर्ण सृष्टीची शक्तीची आराधनाच आहे असं मला तर वाटतं. तर हे एवढं ह्या दीप अमावस्येचं महत्त्व आहे. तर हे प्रथा कुठं म्हणजे आता थोडंफार लुप्त होत चाललेली आहे, कुठं करतात कुठं नाही. पण आपल्या महिला वर्गांना मला हेच वाटते की आपण आपल्या पद्धतीप्रमाणे आपल्या रीतीप्रमाणे ही पूजा करावी. आणि एक म्हणजे ह्याला जास्त वेळही लागत नाही, फक्त थोडासा म्हणजे वेळ तर कोणत्याही पूजा करताना वेळ काढावाच लागतो. तर हे दीप अमावस्या पूजन म्हणजे श्रावणाचं स्वागतच आहे असं मला वाटतं. तर अशी ही दीपपूजा मी थोडक्यात सांगितली आहे. आणि तसं सांगायला बसलं आपण म्हणजे खूप मोठा होतो आपला व्हिडिओ आणि अपुरा पण पडतो. तर दीपपूजा केल्यानंतर आपण तिथं सगळे व्यवस्थित आपण पूजा अर्चना केल्यानंतर आपण चातुर्मासाच्या पोथीमध्ये एक कथा आहे दीप अमावस्येची, ती कथा पण आपण वाचायची आणि त्याचं आरती पण म्हणायची. तर आता ही एक आरती आहे, ती आरती मी खास दीप अमावस्येसाठी रचलेली आहे. तर त्याचं पहिलं सेंटेन्स असं आहे की जय दीपमाळे तुझं मी करते अर्चना, हे शब्द आहेत त्या आरतीचे. तर त्याचा अर्थ असा आहे की आपल्या संकटावर विजय मिळवणाऱ्या, घरात सौख्य समृद्धी आणणाऱ्या दीपमाळेला ही एक वंदना आहे. आणि दीप अमावस्येला ही आरती म्हणजे एक समर्पणच आहे. तर ती आरतीसुद्धा व्हिडिओमध्ये आहे पुढे, तर ती आरतीसुद्धा तुम्ही पहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशी ही दीप अर्चना म्हणजे मला तर वाटते की ह्याच्यामध्ये दीप अर्चनेचा मंत्र पण आहे. ते मंत्र म्हणजे आपण सगळे पूजा वगैरे केल्यानंतर त्याच्यामध्ये एक मंत्रसुद्धा असतो दिव्याचा. तर मला सांगण्यामध्ये म्हणजे थोडंसं विसरलं असेल, तर ओम दीपं ज्योती परब्रह्म असा हा मंत्र आहे. तो मंत्र आपण म्हणायचा. तर म्हणजे काय, म्हणजे दीप ज्योती हे परब्रह्म आहे असंच याचा अर्थ आहे. आणि अजून एक ते मला सांगावं असं वाटतं की आपण दिवा लावल्यानंतर त्याच्या परिक्रमा पण करायच्या. आता परिक्रमा म्हणजे काय, तर प्रदक्षिणा. तर दिव्याच्या भोवती आपण आपल्या तब्येतीनुसार 3 किंवा 5 किंवा 7 किंवा 11 असे आपल्या तब्येतीनुसार आपण प्रदक्षिणा घालायच्या. हे सुद्धा दीप अमावस्येमध्ये महत्त्वाचं आहे आणि ह्याला सुद्धा आध्यात्मिक महत्त्व आहे. तर पुढे आरती आहे, ती आरतीसुद्धा पहा आणि शुभ दीप अर्चना. आणि माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय दीपमाळे तुझं करते मी अर्चना, जय दीपमाळे तुझं करते मी अर्चना. जीवन प्रकाश दे मज, जीवन प्रकाश दे मज, हीच देवा प्रार्थना. जय दीपमाळे तुझं करते मी अर्चना. तेलवातीतून प्रगटले तेज पुंज, सौख्य शांती येवो संकट दूर टळो. जय दीपमाळे तुझं मी करते अर्चना. पितरांची कृपा लाभो नांदो शुभ दिशा. जय दीपमाळे तुझं मी करते अर्चना, जय दीपमाळे तुझं मी करते अर्चना. जय दीपमाळे तुझं करते मी अर्चना, जय दीपमाळे.